आज मला प्राऊड फील होतं की ते मला वेडा म्हणायचे, कारण वेडी लोकच हिस्ट्री घडवू शकतात, इतिहास घडवू शकतात. नॅशनल अवॉर्ड आणि नॅशनल आरोग्य रत्न, इम्पॅक्ट अवॉर्ड हे असले अवॉर्ड जे आहेत याची नावं सुद्धा, आणि गिनीज बुकचं पण एक ठिकाणी माझं नाव आहे. नो प्रॉब्लेम. का माहितीये हेच, आणि तुम्हाला ऑनेस्टली सांगायचं तर वेडी लोकच इतिहास घडवू शकतात हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. बिकॉज लोकांच्या कंप्लेंट किंवा त्यांच्या नावं ठेवण्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. मला माहित होतं मला काय करायचं, हे सगळं करायचं हे मला माहित होतं, एवढे अवॉर्ड वगैरे हे मला करत नव्हतं माहिती, पण मला हे माहित होतं की सॅटिस्फॅक्शन मला यातनं मिळतंय आणि मी तेच करणार. तर त्या ठिकाणी मी जाऊन सगळ्या लोकांमध्ये बसायचो आणि त्यांना घरी जाऊन सुद्धा बेड रिडन पेशंटचे एक्सट्रॅक्शन करण्याचं टेरिंग मी करायचं. ते टेरिंगच का, कारण इथे क्लिनिक मध्ये करताना पण ते आणि ते लोकांच्या घरी जाऊन करायचं म्हणजे किती रिस्क आहे. पण आय रिअली थँक माय टीचर्स हू ऍक्च्युअली सगळं मला सपोर्ट त्यांनी दिलाय, आणि माझ्या या एज्युकेशनल फेज मध्ये प्रॉपर फ्युएल त्यांनी, एज्युकेशनल प्रॉपर स्किल्स, प्रॉपर सगळं हात माझा साफ करून घेतला. साध्या या खुर्चीवर बसून मी एक्सट्रॅक्शन करायचो फॉर 2 years. आणि रेंटल चेअर असली तरी जात निघत नाही बऱ्याचदा, असं पण कंडिशन्स होते. तर इकडे साध्या चेअरवर बसून तर ते कठीण असायचं, पण वेडाच ना मी असं काम करायचं 2 वर्ष. का तर पैसे नव्हते नवीन चेअर घ्यायला. 2 वर्षानंतर हळूहळू परिस्थिती बदलली आणि मग मी सेकंड चेअर तिथे टाकली आणि दोन्ही ठिकाणी प्रॉपर प्रॅक्टिस करायला लागलो. यू वोंट बिलीव्ह, रुरल एरियामध्ये एक दिवस जायचो तर 40 पेशंट माझी सकाळपासून वाट बघत असायचे डेंटिस्ट साठी. 40 पेशंट. सकाळी 8 वाजता गाडी असते म्हणायचे, मी जायचो 11:30 वाजता. आमच्या गावात 8लाच गाडी लावतो, मी 8:30ला येऊन बसणार इकडे. आणि मग घरी केव्हा जाणार बाबा, नाही मी संध्याकाळी 7ला जाईल, मला संध्याकाळी 7ला गाडी आमच्या गावात जाईल. अख्खा दिवस ते माझ्यासाठी थांबायचे. आणि मी जायचो, मी पैसे घ्यायचो नाही. तो लहान मुलगा जो स्वेलिंग घेऊन आला त्याला मी फक्त सॅम्पल्स दिले आणि एक्सट्रॅक्शन करून दिलं. पुढच्या वेळेला तो आई वडिलांना घेऊन आला आणि ते माझ्या पायात पडायला लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे देवाने आपल्याला वेगळा जॉब दिलाय. आणि मग हा जॉब काय आहे तो समजून घेताना माझ्या लक्षात आलं की आपण आणखी हे चांगल्यापैकी केलं पाहिजे. त्यावेळेला मी प्रॅक्टिस मध्ये हार्ड वर्क सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने कष्ट म्हणतात ते केलं. इकडे सिटी मध्ये सुद्धा 13 तास 14 तास सलग प्रॅक्टिस केलेली आहे. 14 hours पर डे. कितीतरी वेळा डब्बा, एखादा मजूर कसा डब्बा बांधून आणतो आणि क्लिनिक मध्ये जेवतो, तसं मी क्लिनिक मध्ये जेवायचो. इतकं आपण या संदर्भामध्ये हार्डवर्क, कन्सिस्टंट हार्डवर्क वॉज देअर फॉर ऑलमोस्ट 13 to 14 hours. Patient centric approach, effective appointment schedule and soft skills. Soft skills most important. Harvard University says soft skills are most important and it is more important than your knowledge. That is domain skills. Domain skill person will require for 12.5% and communication skill it will be required 87.5%. That's what the survey from Harvard University says. What is soft skill? अरे लोकांशी कसं बोलायचं, कुठे आवाजाचा चढउतार पाहिजे, लोकांशी कम्युनिकेशन नसेल तर तुमचा चेअरवर कसा पेशंट येणार, तुमच्याकडे येणार कसा. ट्रीटमेंट नंतर करतात पेशंट, डॉक्टर कसं आहे ते पाहतात. डॉक्टरने व्यवस्थित त्याला कन्व्हिन्स करू शकला तर तो म्हणतो हो हो करा करा. त्यांचा विश्वास गेन करता आला पाहिजे. शाळेच्या दिवसांपासून मला एक कविता आवडायची. ती मी इथे डेंटल कॉलेजला 2 वर्ष जे मी इथे ऍज अ लेक्चरर होतो, ज्यांच्या छत्रछायेखाली, मॅडमच्या छत्रछायेखाली वॉइस मध्ये होतो, आणि तिथे छोट्या छोट्या जागेवरती मी ही कविता पण लावली होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में सांस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकियां सिंधु में गोता खो लगाते हैं, जाकर खाली हाथ लौटकर आते हैं. मिलते न सहज मोती गहरे पानी में, बढ़ता न उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान मत छोड़ भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
ही माझ्या हृदयावरची कोरली गेलेली कविता आहे. आणि या सगळ्या याच्यात मला स्फूर्ती मिळायची. ती डेंटल कॉलेजच्या ओएस डिपार्टमेंट मध्ये छोटे छोटे तिचे हे कडवे सुद्धा लावले होते. श्रीजी मॅडमने मला ती परवानगी पण दिली होती आणि बरेच दिवस ती तिथे होते सुद्धा. मला माहिती नाही. त्यानंतर रुरल चॅरिटी क्लिनिक मध्ये काय आम्ही काम करायचो तर सगळं काही ठरलंय. असं नाही की रुरल एरियामध्ये चाललं म्हणून कसंही जायचं आणि काही काम करायचं. नो, वी शुड बी ऑथेंटिक इनफ टू प्रोव्हाइड आवर सर्व्हिसेस. काय झालं त्याच्याकडे पैसे नाही येत. बरेच रुरल मध्ये काय असतं की पैसा नसतो लोकांकडे, त्यामुळे ते आपल्याकडे मोठ्या ट्रीटमेंटला येऊ शकत नाही. आता सिटीमध्ये आधी आपण बोलूया की सिटीमध्ये प्रॅक्टिस करताना नेमकं काय काळजी घ्यायची. सी, वी आर स्टार्टिंग फ्रॉम स्पेस. त्याचे फोटोज घ्या तुम्ही. हे तुम्हाला क्लिनिकला पण कामाला येणार आहे तेव्हा तुम्ही तुमचं क्लिनिक टाकणार. प्रॉपर स्पेस, स्वतःची ओन जागाच घ्यायची. रेंटल बेसिसवर प्रॅक्टिस करायची नाही. का? 25,000 रुपये रेंट देण्यापेक्षा तुम्ही जर 25,000चा EMI भरला तर आफ्टर 15 इयर्स 20 इयर्स ही जागा तरी तुमची होते. जर तुम्ही रेंट प्रॅक्टिस केली तर काही दिवसानंतर तुम्हाला याची प्रॅक्टिस चांगली सुरू झाली आहे, तो रेंट डबल कर. रेंट डबल केला की आपण म्हणतो नाही मला नाही द्यायचं टेबल रेंट, मला परवडत नाही. आपण जागा बदलतो. लॉस कोणाचा आहे? आपलाच आहे. सो स्वतःची जागा फर्स्ट थिंग. सेकंड, इक्विपमेंट, ओनली न्यू इक्विपमेंट. माझा एक मित्र आहे, त्याने सेकंड हँड एक्सरे घेतला आणि त्याला CA थायरॉइड झाला बिकॉज त्यात कंटिन्युअस रेडिएशन सुरू होते. त्याच्या लक्षातच आलं नाही कोविड टाइम्स मध्ये आणि देन ही गॉट क्युअर्ड फॉर दॅट. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही अजिबात जुने इक्विपमेंट घ्यायचे नाही, सगळं नवीन घ्यायचं. प्रॉपर गायडन्स अँड ऑब्झर्वेशन फ्रॉम सिनियर्स. सिनियर्स आर द बेस्ट टीचर्स. आपल्या कॉलेजमधले टीचर्स इक्वली इम्पॉर्टंट आहे, बट सिनियर्स असतात ना जे आपण प्रॅक्टिस त्यांच्याकडे बघायला जायला पाहिजे, ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. Learn new skills. It is also equally important. Attend courses, different practice, which is what we are doing in the society. It is different from college practice. थोडासा फरक असतो कारण कॉलेजमध्ये अमलगम करतात अजून पण. आता प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये अमलगम नाही करत. हे असं छोटंसं उदाहरण सांगतो. असं खूप गोष्टी आहेत. आता काही जणांना वाटेल अरे काय नाही, मी कशाला प्रॅक्टिस कडे लक्ष द्यायचंय, मी सगळं MDS ठेवणार. पिडोला MDS, पिडो पेशंटला पिडो MDS, एंडो पेशंटला एंडो MDS. पण लोकांना काही दिवसांनी कळेल ना की तुला काही येत नाही. बरोबर ना? त्यामुळे स्वतः शिका. अॅनलाइज, असेस अँड इव्हॅल्युएट युअर एरिया. तुम्हाला इम्प्लांट येत आहे पण तुमच्या एरियात लोकांकडे पैसेच नाहीये. मग इम्प्लांट तुम्हाला येऊन काय उपयोग? तुम्हाला इम्प्लांट येत नाहीये पण तुमच्या इथे पब्लिक आहे की त्यांना इम्प्लांटची डिमांड आहे. मग तुमचे रिलेशन चुकत आहे. दॅट इज द थिंग. आता कशी आपली न्यूज स्प्रेड करायची क्लिनिक टाकताना हे काय सांगायला नको. तुम्ही व्हॉट्सअपला असतात, फेसबुकला असतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती. हे फक्त फोटो घ्या, त्याच्याबद्दल जास्त बोलायला पण फक्त रील बनवायची नाही. ते रील बनवून जे टाइमपास चालतो ना याच्याने आपण डाऊनग्रेडेशन होतं. सी, लोकांना वाटतं मी खूप छान रील बनवली ना तर माझ्याकडे खूप पेशंट येतील. पेशंटला पण कळतं किती पावळ डॉक्टर आहे, याच्याकडे एवढा वेळ काय रील पण बनवतो. सोसायटी असा विचार करतो आणि आपण उलटा विचार करतो. नाही मला रील्स, मला लाईक जास्त मिळाले. लाईक इज नॉट इम्पॉर्टंट इन लाईफ. पेशंट्स आर इम्पॉर्टंट. तुम्ही ड्रीम करतायत ना, पैसे मिळाले पाहिजे ना पेशंट कडनं, तेव्हा तुमचं ड्रीम कम्प्लीट होणार आहे. मग तुझे लाईक घेऊन चालणार का? तुझे होणार का ड्रीम? नाही. सो नो रील्स अँड व्हिडिओज अबाउट युअर प्रोफेशन. अंडरलाईन. प्रॅक्टिस मॅनेजमेंट. नेक्स्ट थिंग, यूज 2 phones इन पर केबिन. बाय क्लोड हँड आणि नॉर्मल हँड. दोन्ही गोष्टींमध्ये अर्जंट फोन कॉल्स येतात, इंटरकॉम असतात, तर 2 फोन असणं कंपल्सरी. वाईड ड्रेनेज लाईन्स. 90% डेंटिस्ट फेसेस द प्रॉब्लेम ऑफ ड्रेनेज लाईन चोक्स. बरोबर ना? खूप ठिकाणी होतं. आफ्टर सम इयर्स सिमेंटचे पार्टिकल जाणं, सगळं अल्जिनेट जाणं, सगळ्या गोष्टी होतात. आधीच तुम्ही मोठी वाईड ड्रेनेज लाईन करायची. नो शॅलो बेसिस फॉर डेंटल युनिट्स. BMW कार नाही येणार. Biomedical waste, that is important. No prescription should go in the dustbin because it contains all the details of yours. मोबाईल नंबर सगळं असतं, ईमेल आणि सगळं. मग त्याचे काय होऊ शकतं तुम्हाला माहिती. मंत्रा चॅन्टिंग म्युझिक और लाईट म्युझिक इन द क्लिनिक. नो TV. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा आपण उदास गाणे ऐकतो आपल्याला छान वाटतं का? उदासच वाटेल ना. That means every word has its feelings associated with that word. And you all wanted the branded things.
पराली. मग तिथे पण या सगळ्या म्युझिक मध्ये पेशंटसाठी सगळ्यात बेनिफिशियल काय आहे? मंत्राचे. मी एक स्पिरिच्युअल माणूस आहे. माझे गुरु आहेत कलावती माताजी. त्यांच्यामुळे कला किरण नाव आहे माझ्या क्लिनिकचं. त्यांनी मला असं शिकवलंय की पाणी आहे, त्याला कोणी जल म्हटलं, कोणी उदक म्हटलं, कोणी नीरू म्हटलं किंवा वॉटर म्हटलं तर ते बदलतं का? ऑलमाइटी इज वन. तुम्ही वेगवेगळ्या नावाने हाका मारला म्हणून त्याला काही तुमचा बदल होत नाही. सो ऑल इज वन. तो हे सगळ्यांना लागू होत आहे. दॅट मंत्रा चॅन्टिंग इज इम्पॉर्टंट फॉर युअर पेशंट्स. इट क्रिएट्स पॉझिटिव्ह एनर्जी टू युअर क्लिनिक. ते पेशंट आल्यानंतर त्याला तिथं आल्यावर बरं वाटायला लागतं आणि मग पेशंट म्हणतो इथे आलो आणि एकदम थांबलो फार भारी आहे तुमच्याकडे. म्हणजे आपलं काम सोपं होतं. टीव्ही लावायचं नाही माझं मत आहे. लोक लावतात पण टीव्ही घरी पण त्या टीव्हीची एनर्जी बघा तुम्ही. न्यूज जरी लावले तर असतात का पॉझिटिव्ह न्यूज? सगळे निगेटिव्ह न्यूज असतात. ऑल निगेटिव्ह एनर्जी जे घरात बाहेर सगळीकडे आहे तीच तुमच्या क्लिनिक मध्ये. काय उपयोग? त्या पेशंटला वाटतं कुठेतरी असं चालल्यासारखं वाटतं. सम स्पेशलिटी. मी टीव्ही लावलेला नाही, आमचे स्टाफ इथे आहेत त्यांना माहिती. केस पेपर और कम्प्युटर एंट्रीज आर इम्पॉर्टंट. कन्सल्टिंग टेबल शुड बी क्लीन. त्याच्यावरती मोबाईल ठेवायचा नाही. अशी मोबाईल चोरून नेलेली पण पेशंट दिला पण मी ऐकलंय. लॅब रेकॉर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे. मटेरियल रेकॉर्ड्स हे सगळं मला कॉलेजने शिकवलं. मी जेव्हा इथे लेक्चर म्हणून होतो तर सगळे रेकॉर्ड मेंटेन करायचो. मॅडमला कल्पना आहे खूप करावे लागतात. त्यांनी मला क्लिनिक मध्ये फायदा झाला की माझे तिथे पण रेकॉर्ड एकदम प्रॉपर आहे. बेसिन्स ऑन द सेम साइड ऑफ द ऑपरेटर, काउंटर बेसिस. Teach your staff to welcome the patients by standing up with big smile and talking politely. हे तर आता तुम्ही पोलाइटली बोलले तरच ते असिस्टंट पण बोलतील ना. तुम्ही आरडाओरडा केला तर ते पण करणार. त्याच्यामुळे तुम्ही तिथे सावध राहायचं. गुड मटेरियल्स यूज करा. फॉलो द स्टरलायझेशन प्रोटोकॉल. 40 सेट्स. डायग्नोस्टिक सेट्स आर इम्पॉर्टंट. ॲट लिस्ट अपॉइंटमेंट प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस मॅनेजमेंट थोडा क्विकली घेऊया कारण त्याच्या पुढचा भाग त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. This is all sterilization protocol. You can click the photos. After 8 o'clock only OPD. दिवसभर काम करत असणाऱ्यांसाठी हा. जर तुम्ही संध्याकाळी 8 ला क्लिनिकला आहे तर नुसती OPD करताय तसं नाही करायचं. तुमचे टायमिंग इम्पॉर्टंट आहे. सो वर्क प्रॉपरली विथ द अपॉइंटमेंट्स. Dress in the clinic should be separate. Full sleeves apron. Send it to the laundry. घरी नेऊ नका. आम्ही पण त्या चुका करतोय अजून मध्ये मध्ये पण आता आम्ही वॉशिंग मशीन घेतोय खास क्लिनिकसाठी कारण ते इन्फेक्टेड सगळं आपल्या घरी जातं. कोविडने शिकवलं ना आपल्याला की काय कसं करायला पाहिजे. एन्थुझियाझम. डू नॉट से आय एम टायर्ड. तुम्हीच विचार करा एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेला तर म्हणून मी खूप थकलोय रे सकाळपासून खूप पेशंट वगैरे तू म्हणून मी दुसरीकडे जातो बाबा माझी वाट लावशील. बरोबर ना? सिंपल आहे. सो डोंट से आय एम टायर्ड. पंक्च्युअलिटी इज इम्पॉर्टंट. डोंट फॉरगेट टू टेक पेशंट्स कॉन्टॅक्ट नंबर कारण फ्रीज बनवलाय इम्प्रेशन घेतलंय आणि त्याचा फोन नंबरच घेतला नाही तुम्ही कॉन्टॅक्ट कसं करणार त्याला फ्री झाल्यानंतर. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. देन कॉन्फिडंट ऍक्टर. डेंटिस्ट शुड बी कॉन्फिडंट ऍक्टर. सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी. फॉलो आयडिया रेट लिस्ट. आयडियाची रेट लिस्ट आहे सेपरेट. ती फॉलो करा. लोकांना वाटतं मी त्याच्यापेक्षा कमी पैसे घेतले तर माझ्याकडे जास्त पेशंट येतील. पेशंट उलटा विचार करतात हा कमी पैसे घेतो ना याच्यात काहीतरी फॉल्ट असेल त्याला नीट घेत नसेल म्हणून हा कमी पैसे घेतो. सी पेशंट्स आर व्हेरी स्मार्ट. सो प्लीज थिंक इन पेशंट्स व्ह्यूज. आपण आपलेच व्ह्यूज आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिस मध्ये टाकायला बघतो आणि तिथे लोकांच्या चुका होतात. जे काही फोटो घेतायत ना ते फायनल इयर आणि इंटर्न्सला पण द्या कारण त्यांच्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यांचं बुडा मैदान लवकर जवळ आहे. ऑफर कन्सेशन ऍज पर द पेशंट सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस. कन्सेशन द्यायचं असतंच म्हणजे लागतं द्यावं लागतं. एखाद्या वेळेला बार्गेन पण करतात. थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवायचं असतं. डोंट लोअर द चार्जेस. यूज गुड मटेरियल्स. महंगा पचता है एक बार, सस्ता पचता है बार बार. Don't call for balance payments unnecessarily. 2 to 5,000 loss per year is normal in any business. Enjoy your work, quality work, repeat lab work if needed, explain treatment plan and charges in advance. सगळं झाल्यानंतर नाही सांगायचं, आधीच सांगायचं. नाही तर लोक म्हणतात बघा आम्हाला लुटलं, सांगितलंच नाही मला असं म्हणतात. तर हे नाही करायचं आपल्याला. Never abuse any previous dental work in patient's mouth. पेशंट आगरून बसलाय तुम्ही पाहताय अरे किती घाणेरडं काम केलं रे तुझं. तुझी मेंटल शिकाय बघ किती घाणेरडी बनवली. तिथे सगळे माझे तुकडे आहेत. इकडे पुढे जातं तिकडे जातं. सगळं तोंड उघडं असतं तोपर्यंत काय बोलत नाही. नंतर तोंड बंद करून म्हणतो सर तुम्हीच केलं 5 वर्षात. Don't do this.
Do not talk over phone for longer period of time in front of patient. Do not get angry or lose temper. Do not charge patient for repeat work. CCTV is most important for girls and for boys both. खूप महत्वाचं आहे. CCTV क्लिनिक मध्ये असलाच पाहिजे. वर्क ऑन पब्लिक हॉलिडेज, लोकांना सुट्टी असेल तेव्हा तुम्ही सुट्ट्या घेऊन पळायचं नाही, तुम्ही तिथे थांबायचं. डेंटल ट्रीटमेंट कंपल्सरी नसते. लोकांना जेव्हा वेळ असतो तेव्हा ते आपल्याकडे डेंटल ट्रीटमेंटला येतात. जेव्हा पब्लिक हॉलिडेज असतात, दॅट आय डोंट मीन संडेला. तुम्ही पब्लिक हॉलिडेज जेव्हा असतात वीकडेज मध्ये तेव्हा तुम्ही नक्की काम करा. मी तर संडेजला पण केलं बायकोच्या कृपेने. कॉल युअर पेशंट. हा, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॅल्यूज ऍड व्हॅल्यूज टू द प्रॅक्टिस. हे मी माझ्यासाठी केलंय आणि मी माझ्या आयुष्यामध्ये स्पिरिच्युअलिटीचं जे शिकलो ते मी तुम्हाला शेअर करतोय. बिकॉज आज सोशल धोके सगळीकडे आहे. काय असतं ते तुम्हाला सगळं माहिती. तर प्रत्येक आलेल्या पेशंटला ताई किंवा दादा म्हणा. जी जड होईल तुमची सुंदर मुलगी असेल तर म्हणायला, पण म्हणा. पण म्हणा, त्याच्याने तुम्हाला फायदा आहे. तुमच्या असिस्टंट्सना सुद्धा ती सवय लावा. तुमच्या असिस्टंटला पण तुम्ही काही दादा म्हणा. ऑफर ग्लास ऑफ वॉटर फॉर ऑल मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व्हिजिटिंग युअर क्लिनिक. याने मला खूप फायदा झाला. घरामध्ये आपण आल्यानंतर जसं कुणीही आपल्याला पाहुणा आला तर आपण पाणी देतो की नाही, तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची नुसती खरं सांगायचं तर हाड असते विचारायची. तो सगळीकडे जातो, लोक सांगतात थोडं थांबा पेशंट उद्या. पेशंट पैसे देणार आहे ना, एमआर काय देणार आहे, काहीच नाही. तो त्याला थांबवून ठेवतात. एमडी एमएस सगळे थांबवतात. आता मी आमच्या क्लिनिक मध्ये सवय लावलेली आहे, आल्यानंतर पहिलं त्यांना पाणी दिलं जातं आणि मी पेशंट थांबवतो आणि पहिले एमआर घेतो. का? त्याला रिअलाइज व्हायला की बाबा रे, तुला खूप ठिकाणी जायचंय, माझ्यासारखे बरेच डॉक्टर तुला कव्हर करायचे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, तू बिचारा फिरतोय, सो तू प्लीज ये आतमध्ये. तर त्याच्याशी मी बोलून आणि मग होता. याचा मला इतका फायदा झाला की मॅडम म्हणाला ते क्लिनिकचं मी विसरली. एक एमआर आला आणि मला सांगितलं की सर, मी काम करतो काय ते प्रोसिजर मध्येच होतो, ग्लोव्ज होते हातामध्ये आणि मास्क लावलेलं होतं. सर मला तुम्हाला हा व्हिडिओ फक्त तुम्ही करा ना, मी हे वाचा. एक मोठा असं काहीतरी घेऊन आला पोस्टर, ते वाचा, मी एक व्हिडिओ काढलाय. म्हटलं कशाला रे? नाही, मला कंपनीने सांगितलंय तुमचं घ्यायला. अरे म्हटलं मला वेळ नाही आता. नाही सर, तुम्ही फक्त 2 मिनिटं वाचा. 4 लाईन्स होत्या अशा काहीतरी. मी त्या वाचल्या, व्हिडिओ झाला आणि पुढच्या व्हिजिटला गिनीज बुकचं सर्टिफिकेट मिळालं. यू वोंट बिलीव्ह, फॅक्ट सांगतोय आणि हे सगळ्यांना माहिती, माझ्या स्टाफ पण आहे तिकडे. तो गिनीज बुकचं सर्टिफिकेट घेऊन आला माझ्यासाठी, पार्टिसिपेटिंग इन, तो दाखवला त्याच्यामध्ये आहे ते. तर मलाच कळलं नाही. मी त्याला म्हटलं हे काय रे, मला तर गिनीजचं स्पेलिंग पण नीट येतो ऑनेस्टली. तर त्या वेळेला मी त्याला विचारलं, तो म्हणाला माझ्या बॉस आहेत ना, त्यांनी सांगितलं की त्या डॉक्टरांचा व्हिडिओ. काय नेमकं? चायनाचा 10,000 डॉक्टरचा मिळून एक हेल्थ व्हिडिओ होता. तो रेकॉर्ड ब्रेक इंडियाने केला. 13,500 डॉक्टर्सचा मिळून व्हिडिओ बनवला. त्याचं हे तुमचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट. अख्ख्या नाशिकमध्ये किती जणांना दिलंस? मी फक्त तुम्हाला. कशाला? माझं काय बाबा, एवढंसं क्लिनिक 200 स्क्वेअर फुटाचं पण नाही मॅडम माझं क्लिनिक, इतकं लहान होतं आधीच. तर मला आश्चर्य वाटलं, त्यांनी मला कसं काय चूज केलं. तुला ते तुम्ही आम्हाला आल्यावर तुम्ही पाणी देता, तुमच्या इथे आम्ही वर कळवलं होतं, आमच्या बॉसने सांगितलं उन डॉक्टर का लेना ना उनको शोधना. सी, अ ग्लास ऑफ वॉटर कॅन चेंज. मी पण सरप्राईज होतो. सॉफ्ट म्युझिक, अगेन आता बोलणं झालंच आहे आपलं. गीता, जो हिंदू धर्मातला एक महत्वाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये लिहिलंय प्रभू नामधारकाच्या केसाला पण धक्का लागू देत नाही. म्हणजे जो नाम म्हणत असेल, नामस्मरण करत असेल, चॅन्टिंग करत असेल, त्याला कधी त्रास होत नाही असं लिहिलंय त्याच्यामध्ये. सो फॉर ऑल गर्ल्स अँड ऑल बॉईज, कुठेही पण लक्षात घ्या, डॉक्टर्स म्हटल्यानंतर आपल्याला पायाच्या डॉक्टरांवर जसे हल्ले होतात, इतर काही गोष्टी होतात, हे रोखण्याचं जर पॉझिटिव्हिटी क्रिएट करायची असेल तर तुमच्या अराउंड पॉझिटिव्हिटी पाहिजे. एनी निगेटिव्ह थिंग कम्स टू यू शुड गेट नलिफाय विदिन जो ऑरा म्हणतात ना प्रत्येक व्यक्तीचा, तो असतो. तर मॅडमचा ऑरा बघा, आणि तो यांना भेटल्यानंतर छान वाटतं की नाही? हे वाटतं की नाही? आता मला टाळा वाजायचं. सिस्टर्स, आपल्याकडे काम करणारे सिस्टर्स आहेत ना, त्यांच्याकडनं राखी बांधून घ्या. किती सुंदर असते तरी मुलांना. तुमची प्रॅक्टिस चांगली ग्रो होईल, लक्षात घ्या. स्पेशल टेस्ट टू चेक युअर असिस्टंट्स रिलायबिलिटी. म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगतो, एखादा नवीन असिस्टंट तुमच्या क्लिनिकला आला तर तो ऑथेंटिकली चांगला आहे का वाईट आहे कसं ओळखणार? एक 500 रुपयाची नोट जाताना खाली चेअरच्या इथे ठेवून द्यायची. ती दुसऱ्या दिवशी त्याने आणून दिली तर कंटिन्यू करायचा. त्याने किती पगार मागितला तर टेन्शन घ्यायचं. पण ती गायब झाली की त्याला
टाटा बाय बाय करायचं. हे कोणी सांगणार ते वे भावाशिवाय कोण सांगणार तुम्हाला एवढं बारीक गोष्टी सांगा मला. ट्रीट एव्हरीवन बट चूज युअर पेशंट फॉर लॉंग अपॉइंटमेंट. हे आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. याचे फोटो घ्या. कशाला ते सांगतो हा. लॉंग अपॉइंटमेंट, इम्प्लांट, प्रॅक्टिस, डेंचर, पेशंट, ब्रिज, सगळं काही करताना यू नीड टू चूज युअर पेशंट. माझा हा लॉ आहे. मी यांना पण सगळ्यांना शिकवतो की सगळ्यांचं काम नाही करायचंय आपल्याला. का? लग्न सगळे शिकवतो का? काहीतरी क्रायटेरिया लावतो की नाही तिकडे. हे क्रायटेरिया आहे. पेशंट फेथ ऑन यू. भरोसा आहे. हे लग्नाचे क्रायटेरिया का? तुम्ही तिकडे पण लावू शकता. किती भरोसा आहे बघा पेशंटचा. भरोसा नसेल तर कशाला त्याचं लॉंग काम करून तुमच्या डोक्याला हेडेक करून घेताय. नका करू. ओबिडियन्स किती ऐकतोय ते बघा. पोलाइट बिहेवियर, किती काय झालं तरी पोलाइटली बोलतोय का? आवाज चढून बोलतोय तर तुमचे बाकीचे पेशंट खराब होणार आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट. घरी पण आवाज चढून बोलत असेल लग्न करू नका. टॉलरन्स, जनरल हेल्थ, त्या व्यक्तीची जनरल हेल्थ तेवढी आहे का? तो टॉलरेट करेल का तुमची ट्रीटमेंट? दिस इज अगेन इम्पॉर्टंट थिंग. तसंच टॉलरन्स मॅरेजसाठी सुद्धा. आजारी माणसाशी कसं लग्न करायचं. पेशन्स, पेशन्स नजीकचा संबंध आहे. बरा होईपर्यंत त्याच्यात पेशन्स असला, असा पेशन्स वालाच माणूस तुम्ही घ्यायचा ट्रीटमेंटला. त्याला जर तेवढा पण पेशन्स नसेल, मला उद्याच टेन्शन पाहिजे म्हटलं तर उद्याच बाळ पाहिजे सारखं झालं की असा माणूस कशाला पाहिजे तुम्हाला डोक्याला ताण करायला. डोंट रन आफ्टर मनी. हे लग्नासाठी पण. पैसा बघून लग्न करू नका, गुण बघून लग्न करा. पेशंटचा पण ट्रीटमेंट मध्ये मला 2 लाख मिळणार आहे, काय घेणं नाहीये. ते 2 लाख तुला 20 लाख घालायला लावणार आहे जर त्यांनी तुला केस केली तर. समजतंय? ही क्रायटेरिया इम्पॉर्टंट आहे. लास्ट, पेशंट फॅमिली सपोर्ट इन ट्रीटमेंट. घरी पण लग्नानंतर सपोर्ट असेल फॅमिलीचा तर लग्न करा, नाही तर करू नका. जसं पेशंटचं आहे. पेशंट हो म्हणतो, 5-6 हजार देऊन जातो आणि नंतर फॅमिली मेंबर्स येऊन म्हणतात हे पैसे द्या. त्यांनी सांगितलं 50 दिले, द्या माझे पैसे. त्याला नाही करायचे. फॅमिलीला बोलवायचं. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट इन टाइम, सिंगल मिनिट इज इम्पॉर्टंट. पेशंट नसतात कधी कधी क्लिनिक मध्ये. असंही असतं, कोणी किती पण ग्रेट असू देत, पण काही वेळ असतो की जेव्हा वेळ खरंच असतो त्यावेळेला त्याचा पण युटिलायझेशन करा. यूज पर मिनिट. एक मिनिट जो आहे तो तुमचा वापरा. मी माझ्या क्लिनिक मध्ये जेव्हा माझ्याकडे पेशंट कमी होतात त्यावेळेला मी आर्टिकल्स लिहितो. त्या आर्टिकल्स पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते आर्टिकल्स 56 आर्टिकल्स पेपर मध्ये पब्लिश झालेले आहेत. जेव्हा माझ्याकडे पेशंट नव्हते मी ते लिहून टाकले. हे गरजेचं आहे तुम्हाला सांगतो. नाही तर लोक डिप्रेशन मध्ये जातात. माझ्याकडे पेशंट नाही, तो मोबाईल बघत बसणं, काहीतरी टाइमपास करणं, डिप्रेशन मध्ये जाणं आणि नंतर कित्येक डेंटिस्ट सोडून देतात. हेच ते 20,000 डेंटिस्ट. पर्सन्स, इन्व्हेस्ट इन पर्सन. एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट. तुम्ही समाजात जा, सुखात जा, दुःखात जा, कुणी वारलं तर जा. सुनील भाऊ आमचे आहेत, आमचे आय विटनेस. कुठेही काही प्रोग्राम असो ते माझ्या सोबत असतात. सुखाचा असो दुःखाचा असो, आम्ही जातो म्हणजे जातो. लोकांना तुम्ही माहित कधी होणार? तुमच्या नावाने तुमचं काम नाही कळत लोकांना, तुमच्या स्वभावाने तुमच्याकडे लोक आले पाहिजे. पहिली गोष्ट ही इम्पॉर्टंट लक्षात घ्या. समाज हे नाही बघत की या डॉक्टरला किती येतं, कारण तुम्हाला किती येतं तो जोपर्यंत क्लिनिकला येते तोपर्यंत तुमच्याकडे कोण येणार नाहीये. तुम्ही लोकांपर्यंत आउटरीच करण्याचा हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे. सुखात लग्न असेल, काय असेल ते असेल, सुखाचा क्षण. आणि सुखात नाही जमलं तरी चालेल, पण दुःखात जायला पाहिजे डेंटिस्टने. थोडं जरी माहित पडलं तर जाऊन यायचं. तुम्ही बघा खूप मोठा चेंज होणार आहे तुमच्या आयुष्यात. इन्व्हेस्ट इन मनी. शेअर मार्केट पासून सावधान. इन्व्हेस्ट इन मनी. डॉक्टर्स आर काय लिहिलंय? बॅड मॅनेजर्स. तर तिकडे तुम्ही एक छान पैकी फायनान्शियल मॅनेजर अपॉइंट करायचा. इन्व्हेस्ट इन युअर मशिनरीज. इम्प्रूव्ह युअर सॉफ्ट स्किल्स. ते तुम्ही आता सांगितलं, ते कसं इम्प्रूव्ह करायचं फ्री मध्ये शिकवतो मी आमच्या कला किरणमध्ये. शिकवतो ना. डोनेशन्स. आता हे तुम्हाला वाटेल हे काय बाबा, खायला पैसे मिळाले पण नाही आणि डायरेक्ट डोनेशन करायचं. Spirituality is most important. Spiritual people says you should donate. जर तुम्हाला 1 रुपया मिळत असेल 10% of it to the needy ones. पैसा नाही द्यायचा आहे, त्या वस्तूच्या स्वरूपात ते डोनेट करायला शिका. जेव्हा तुम्ही काही डोनेट करता, इट इज अ सायन्स बियॉन्ड सायन्स विच स्पिरिच्युअलिटी एक्सप्लेन्स. की आपलं सायन्स काय आहे? आपलं डेंटिस्ट्री फक्त मर्यादित, जे सायन्सला कळलंय ते. स्पिरिच्युअलिटी सेज तुम्ही 10% जेव्हा देता ना तेव्हा मल्टिपल टाइम्स तुमच्याकडे पण येतं, पण ते अपेक्षेने करायचं नाही. म्हणून गीतेतला पहिला श्लोक कर्मण्येवाधिकार असते. फक्त कर्म करण्याचा अधिकार दिलाय तुला, फळाची अपेक्षा तू करायची नाही. ते मी बघणार. मी म्हणजे कोण? ऑलमाइटी.
कळलं? त्यामुळे हे लक्षात ठेवा. सगळं छान प्रॅक्टिस मॅनेजमेंट समजलं, मस्त प्रॅक्टिस सुरू झाली आणि इगो डेव्हलप झाला. माझ्यासारखा कोणीच नाही. आपण पुढचा पेशंट असा येतो की तो फार आपल्याला हे सगळे रूल्स आहेत, नेचर्स लॉ म्हणा, स्पिरिच्युअल रूल्स म्हणा. इगो वाढला की तुमची प्रगती संपली समजायचं. त्याच्यासाठी स्पिरिच्युअली इम्पॉर्टंट आहे. मग महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांनी आपल्याला खूप संत दिले आणि त्यांनी आपल्याला शिकवलं कसं इगोलेस जगायचं ते. आई वडील त्यांच्या रोज पाया पडतात का घरी गेल्यावर? इथे हॉस्टेलला राहत असेल तुम्ही, पण घरी गेल्यावर तरी पडतात का? अरे मी जन्म दिलाय ना, यांनी आपल्याला, हा खूप मोठे उपकार आहे, त्यांचे एवढे सॅक्रिफायसेस आहे आणि त्यांच्या पाया पडून तुम्ही दिवसाची सुरुवात करा. तुमचं आयुष्य कसं बदलतं ते तुम्ही बघा. इमॅजिन द चेंज. तुम्ही रोज करून पहा. घरी जरी तुम्ही हॉस्टेलला असाल, घरी गेल्यानंतर अवश्य तुम्ही हे करा किंवा त्यांचा फोटो तुम्ही घ्या आणि त्यांचा रोज पाय पडून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा अँड सी द चेंज. काय होतं तुमच्या आयुष्यामध्ये. मी अनुभवलंय, तुम्ही पण अनुभवा. मी रोज 1 ते 1.5 तास प्रेयरला जातो. दलावती माताजींचे एक सामुदायिक प्रेयर असतात. सामुदायिक प्रेयर सगळ्या जाती धर्मांमध्ये दिलाय. नमाज पठण आहे, प्रेयर्स इन चर्च, कुठेही वाया गुरूंचा आपला जो हे असतो, कुठे दर्गांमध्ये पण असतं, आपल्या मंदिरांमध्ये कीर्तन भजन सगळ्या गोष्टी असतात. सामुदायिक उपासनेला थोडं हजर राहा. का? इट इन्क्रीजेस युअर पॉझिटिव्ह, इट इन्क्रीजेस युअर अप्रोच टुवर्ड्स युअर लाईफ. आणि हे बिलीव्ह करा फक्त. बिलीव्ह इज मोस्ट इम्पॉर्टंट. स्पिरिच्युअलिटीने काय काय घडतं ते इथे लिहिलेलं आहे. गिव्स क्लॅरिटी ऑफ थॉट्स, क्या करे क्या ना करे, दोन्ही कळतं. पॉझिटिव्ह एनर्जी, डिप्रेशन मध्ये कधी जाऊ देत नाही ही पॉझिटिव्ह एनर्जी. इन्क्रीज द पेशन्स लेवल, पेशंटची बडबड ऐकणं पण गरजेचं आहे, नंतर बायकोची ऐकायची. बिलीव्ह, दॅट बिलीव्ह इज मोस्ट इम्पॉर्टंट. व्हेन एनिथिंग गोज रॉंग, 3 इडियट्सने शिकवलं ना, ते स्पिरिच्युअलिटीचा एक भाग आहे. ॲबिलिटी टू हँडल एनी सिच्युएशन. तुम्हाला माहिती का उद्या काय घडणार आहे? अजित पवार दादांना माहिती होतं उद्या काय घडणार आहे. कुणाच्याच आयुष्यात कोणाला माहित नाही काय घडणार आहे, पण स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण असलो ना, जे घडणार आहे ते बेस्ट घडणार आहे आपल्यासाठी. सो दॅट कॉन्फिडन्स गिव्स बॅक स्पिरिच्युअलिटी. इन्क्रीज द ॲबिलिटी टू अंडरस्टँड पीपल. आपल्या अवतीभोवती सगळे, आमच्या वर्गातल्या मुली म्हणायच्या, काका चावू नका हो. म्हणजे ते इतके बोर करायचे काही काही पेशंट्स की अक्षरशः ते म्हणायच्या, काका चावू नका हो. असं म्हणजे असे शब्द होते त्यांचे. मी सगळ्या मुलीमध्येच माझी बॅच होती. मी काय काय बोलायचं सगळं असं ते सांगत, पण म्हणजे इतकं बोर करतात काही काही लोक आपल्या अवतीभोवती. तर ही पेशन्स लेवल डॉक्टरला पाहिजे ना. तुम्ही चिडला पेशंट होतो, पेशंट येईल का बरं तुमच्याकडे? कधीच येणार नाही. It teaches us to be satisfied and happy as we lose our ego, anger, selfishness, ego, anger. ही गोष्टी आपल्या प्रगतीला घातक आहे. चिडायचं असतं, पण त्याची पण एक पद्धत. म्हणजे खूप एक्स्ट्रीम नसते चिडायचं. नाही तर बघा काय घडतंय आजकाल, पुण्यामध्ये असो, दिल्लीत असो, एक्स्ट्रीम आहे सगळं. एवढं एक्स्ट्रीमला जायचं नाहीये. तुम्ही हे रूल जर फॉलो केले ना, तुमच्या अवतीभोवती सगळे चांगले लोक येणार आणि प्रारब्धानुसार प्रत्येकाची जोडी फिक्स आहे. आता जोड्या शोधत फिरू नका, अभ्यास करा. बरोबर आहे ना मॅडम? निष्काम कर्मयोग याच्याबद्दल मी बोलणार आहे, कारण हा माझा मेन कोर आहे आजच्या सांगण्यातला. निष्काम कर्मयोग. पिक्चर अभी बाकी है, रुको. नो कॉम्पिटिशन एक्झिस्ट, एव्हरीवन हॅज हिज ऑर हर सायकल ऑफ लाईफ. लोकांना वाटतं हे जेवढं थोडं पैसा आला, जेवढं सगळं आलं, तुझं काय? अरे बाबा, त्याची वेळ आहे आज, तुझी पण वेळ येणार आहे. तू चांगले गुणांनी राहा, तुझी पण वेळ येणार आहे. हे स्पिरिच्युअलिटी शिकवते. म्हणजे उगीच कॉम्पिटिशन करून कुठेतरी त्याच्याविषयी ईर्ष्या उत्पन्न करण्यापेक्षा ते चांगले गुण माझ्यात का नाहीये याचा विचार करायचा. हे स्पिरिच्युअलिटी शिकवते. प्रॅक्टिस वेल बट डोंट सी डेंटिस्ट्री ॲज युअर लाईफ. लोक आता मी आयडिया जातो, आयडिया मध्ये म्हणजे सिनियर्स असतात माझे सगळे, पण सगळं डेंटिस्ट्री बद्दलच. अरे डेंटिस्ट्री माझ्या आयुष्यात 10% बाबा, आणि मला 10% खूप दिलंय. खूप दिले, जे मला ओळखतात अगदी लहानपणापासून, त्यांनी पाहिलंय हे सगळं. खूप दिलं डेंटिस्ट्रीने. मी 10% डेंटिस्ट्री करतो. दिवसभर असतो क्लिनिकला. दॅट डज नॉट मीन की मी आर्स कमी केले, पण एक माइंड जे आपण ऑक्युपाइड असतो ना कुठल्या गोष्टींमध्ये, मी 10% डेंटिस्ट्री फक्त आहे. 90% काय आहे सांग. एन्जॉय युअर हॉबीज, एक्सरसाइज, योगा, प्रेयर्स, मेडिटेशन. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मेडिटेशन रोज करा. 20 मिनिट्स ऑफ मेडिटेशन. एक बाण आणि धनुष्यबाण आणि पाहिजे थोडा मागे दिसायला लागतो, मग असा जातो तू पुढे. दॅट इज मेडिटेशन.
तुमचं माइंड आहे जे आउटवर्ड आहे त्याला थोडं इन्वर्ट करा अँड देन वर्क विथ दॅट माइंड. ते खूप चांगलं प्रोग्रेस करेल तुम्हाला आणि यू विल एन्जॉय युअर लाईफ. 20 minutes ऑफ मेडिटेशन ट्वाइस अ डे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. निष्काम कर्मयोग. काय आहे निष्काम कर्मयोग? असे कर्म की ज्या कर्मांची अपेक्षा रिझल्टची करायची नाहीये. काय असू शकतं? मी आज रस्त्याने चाललोय, मला एखादा पडलेला दिसतोय, त्याला मी उचललं तर मला काही फायदा नाहीये, पण त्याला उचलल्याचा कुठेतरी त्याला फायदा आहे, करायचं. दॅट इज निष्काम कर्मयोग. हे गीतेत दिलेलं आहे आणि हे सगळ्या धर्मग्रंथांमध्ये दिलं आहे की यू शुड नॉट एक्सपेक्ट while you are actually doing your कर्म. तू काही करतोय तर त्याचं तुम्ही एक्सपेक्टेशन करू नका. आणि हे सगळं मला यांनी शिकवलं की बालोबास्मा नावाची प्रार्थना आहे ज्यांनी माझ्या आयुष्यात खूप मोठे चेंजेस केले. नाशिकमध्ये इथे कमीत कमी 45 ठिकाणी बालोबास्मा चालते. दर रविवारी ती प्रार्थना असते, तिथे मी जातो, छोटा असल्यापासून जातो. आणि तिथे एक गोष्ट आम्हाला शिकवली, ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. त्यांचा फोटो इथे. एक केशव आहे, एक माधव आहे. केशव दारू पितो, सगळ्यांना त्रास देतो, सगळ्यांचं वाईट 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 वागतो. आणि माधव आहे तो खूप चांगला वागतो. त्याला भजन कीर्तन प्रवचन आणि नामस्मरण याच्या पलीकडे त्याचं काहीच नाही, फक्त मी आणि माझं काम एवढंच भलं त्याला. एके दिवशी काय होतं, केशव जो आहे तो रस्त्याने चालत असताना त्याला 100 रुपयाची नोट सापडली. खूप आनंद होतो, आज मला दारू पिण्याची सवय झाली. या बात देवाने किती मस्त माझं काम केलं. माधव मात्र चालत असताना तो ठेच लागते आणि पडतो. पडल्यानंतर त्याचं डोकं फुटतं, बिचाराला खूप रक्त येतं. तो पट्टी बांधतो डॉक्टरकडे जाऊन आणि संध्याकाळी दोघं क्रॉस होतात. एकमेकाला म्हणतात, अरे तो केशव लगेच, हे हे अरे काय रे, काय झालं तुला? लागलं बाबा, मी पडलो. कसं काय रे? नाही असं झालं, मी ठेच लागली आणि पडलो. अरे तू तर एवढा देवदेव करतो, एवढं चांगलं वागतो, आणि मग हे तू पडला आणि बघ मी तर काहीच करत नाही, माझं बघ 100 रुपये सापडले मला, 100 रुपये. म्हटलं तर मी काय बोलू बाबा याच्यावरती? चांगल्या वागणाऱ्यांकडे कधी काही उत्तर नसतात बरं का, काही प्रश्नांची उत्तर नसतात चांगल्या वागणाऱ्यांकडे, पण वाईट वागणाऱ्यांकडे सगळं असतं. तर त्यांनी ठरवतात, मी याचं उत्तर देत नाही आता, मी ज्योतिषाकडे तुला घेऊन जातो, ते ठरवतील काय सांगतात बघूया. दोघे जातात ज्योतिषाकडे. तो ज्योतिष म्हणतात, दाखवा हात दाखवा. दोघांचा हात बघतात. केशवला बघून सांगतात, केशव वाईट आहे. अरे तुझं तर आज खूप मोठं नुकसान झालं. हो म्हणाला, अरे काय बोलतात तुम्ही, 100 रुपये सापडले मला. 100च रुपये सापडले, तुला आज 10,000 रुपये सापडायचे. किती? 10,000 तुला मिळणार होते, पण तू वाईट वागत असला पाहिजे, तुझं नुकसान झालं तर 100 रुपये मिळाले. माधवकडे येऊन म्हणतात, महाराज माझं काय? अरे तुझा आज खूप मोठा फायदा झाला. माझं लागले रक्तबंबाळ झालं. तुम्ही म्हणता माझा फायदा झाला? अरे तुझा आज अपमृत्यू होता, तू मरणार होता, पण तू चांगलं वागत असल्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली आणि देवाने तुला वाचवलं. आता तुला पुढचं आयुष्य जगता येईल, एवढा मोठा फायदा झाला. चांगलं वागण्याचा फायदा नेहमी चांगला असतो, वाईट वागण्याचं नेहमीच वाईट होतं. त्यामुळे चांगली कर्म करायला शिका. सगळ्यात पहिलं कॉलेजमध्ये नुसतंच नाही सांगत आहे, बाहेरच्या जगात सुद्धा, आणि नुसतं हातापायांनी नव्हे, विचारांनी पण चांगली कर्म झाली पाहिजे. कोणासाठी वाईट विचार करायचा आणि हाताने खूप चांगली कर्म करायची तर त्याला पण फळ नाही. हे मला सगळं ह्यांच्या गोष्टीचं कळलं आणि तेव्हापासून माझं एक गोष्ट क्लिक झाली की आपण जगासाठी काय चांगलं करू शकतो. आणि त्यानंतर सुरू झालं मिशन स्प्रेडिंग हॅपीनेस इन क्लिनिक. मग तिथे मी ठरवलं की मला जे जे काही येत नाही, माझ्या क्लिनिक मध्ये ऑर्थोडॉन्टिस्ट सोडलं आणि क्वचित एखाद्या केसमध्ये एंडो किंवा अगदीच पेरिओचा एखादा जर सोडला तर बाकी सगळी कामं मी स्वतः आणि माझी वाईफ करते. म्हणजे आम्हाला एमडीएस लागत नाही. बीडीएस माणूस सुद्धा खूप अपग्रेड करून स्वतःची प्रॅक्टिस चांगली डेव्हलप करू शकतो. आता ह्याचेच तुम्हाला मी काही फोटोज दाखवतो आहे. हे आमचं क्लिनिक आहे. हे आमचं आधीचं क्लिनिक. हा तरी प्रार्थना नेमकं बघा, हा गंमत आहे. आता आम्ही एक प्रार्थना लिहिलेली आहे जी पेशंट साठी आहे, ती तुम्हाला वाचता येते का बघूया. हा आता वाचा. हे प्रभु, ये तेरी कैसी लीला है, दूसरों की तकलीफों को हमारी उपजीविका का साधन बनाया है, तथापि इस माध्यम से लोगों के दुख दूर करने का अवसर हमें दिया है व इस दायित्व को निभाने के लायक हमें बनाया है. यह हमारा सौभाग्य है. हे भगवान, रुग्ण सेवा के इस कार्य को पूरी निष्ठा के साथ लक्ष्य पूर्ति की ओर ले जाने को वैचारिक क्षमता और शक्ति हमें दो. वैसे तो सबके दुखों का निवारण करने वाले और सुख देने वाले तुम ही हो.
हम तो एक निमित्त मात्र है, अतः हमारे सभी रुग्णों पर तुम्हारी कृपा दृष्टि सदा बनी रहे, यही हमारी प्रार्थना है। सगळी रियालिटी आहे. भ्रामक इगो बाळगायचे नाही डॉक्टर झाल्यानंतर. जरी आपण लोकांना ट्रीट करतो आहोत, पण बरा करणारा कोण आहे ते विसरायचं नाहीये. आणि हे तुम्हाला स्पिरिच्युअलिटी शिकवते. याच्याने 5 फायदे होतात मला जे वाटतात ते सांगतात. पहिला फायदा, डॉक्टर आणि पेशंटचं बॉन्डिंग चांगलं होतं. पेशंटला माहित पडतं की मला डॉक्टर फक्त बरं करणारा एक माध्यम आहे. म्हणजे जी हाणामारी डॉक्टरची चाललेली आहे ती या अशा प्रार्थना जर सगळ्या हॉस्पिटलमध्ये लावल्या तर ताबडतोब बंद होणार आहे. बरोबर आहे मॅडम? दुसरं, डॉक्टर आणि पेशंट, डॉक्टरला इगो, फालतूचा इगो येणार नाहीये, कारण त्याला माहितीये की बाबा हे सगळं याच्याचमुळे घडतंय. त्या सगळ्या सगळ्यांमधनं एकच बॉटम लाईन, अपग्रेड करायचंय स्वतःला, इगो बाळगायचे नाहीये फालतूचे. माझ्यासारखं कोणी नाही, सगळे धुळीत मिळतात, सगळ्यांना जायचं एक दिवशी, त्यामुळे माझ्यासारखं कोणी नाही हे बाळगण्याचं काहीच कारण नाही. हे सगळं आम्ही काम करतो, डेंचर्स करतो, फाईन डिझायनिंग करतो, एव्हरीथिंग, इम्प्लांट, सगळं काही करतो. एकही गोष्ट नाही की केली जात नाही. इनफॅक्ट आमच्याकडे स्कॅनर पण आहे जो 3 वर्षापासून आहे. म्हणजे स्कॅनर आता लॉन्च झाले, पण आम्ही सगळ्यात पहिला एकदम जो स्ट्रॉमनचा स्कॅनर आहे तो अगदी महागडा असतानाच घेतला होता, नंतर स्वस्त झाले. यू शुड बी ऑनेस्ट यार, कम ऑन. सगळं काही काम होतं. नाव इन रुरल चॅरिटी क्लिनिक्स आम्ही काय केलं, अतिशय छोट्याशा, म्हणजे तुम्हाला रुरल एरियात गेल्यानंतर दुर्गंधी येणार, तिथे आपल्यासारखं साफसुथरं नसतं, पण तरी चांगली प्रॅक्टिस तिथे आम्ही करून दाखवायचो. हे माझं विल्लोडीचं क्लिनिक आहे आणि हे विंचूरचं क्लिनिक आहे. इथे रांगा लागायच्या बरं का, आता ती रांगा दाखवली ना, रांगा लागायच्या अक्षरशः. मी फोटो काढत नव्हतो, की मला फोटो जे आहेत ना ते माझ्या या टीम्स कडनं मिळालेत ऍक्च्युअली, कारण मी फोटो काढण्यासाठी काम नाही केलं. प्रामाणिकपणे सांगतो, मला फक्त काम करायचं होतं. मला आई वडिलांनी तेच शिकवलं, कष्टाचा धडा शिकवला, ते कष्ट मी करत गेलो. फोटो मला मिळाले नाही, पण जेव्हा मला ते फोटोची गरज लागली ते आमची टीम सगळी हे फोटो काढतात ना, तर त्यांनी मला ते फोटोज दिलेत. आम्ही कॅम्प्स घेतो एव्हरीवेअर, जिकडे स्कूल्स. आता हे बघा, इथे आम्ही ओके ठीक आहे, आम्ही इथे हँड वॉशिंग टेक्निक शिकवतो. डेंटिस्टला काही घेणं नाही का हँड वॉशिंग टेक्निक शिकवायचं. अरे ते लोक जर चांगले जगले तर डेंटिस्टकडे येतील ना. त्यांना हात धुण्याचं कोविडने जे शिकवलं ते लहान मुलांना आम्ही एवढं लहान वयात शिकवतो आणि शाळांमध्ये जाऊन शिकवतो. अभिमानाने सांगावं असं वाटतं, देवानी ही सेवा माझ्याकडनं करून घेतली. एकही झेडपी स्कूल नाही नाशिक विभागातली तिथे आम्ही गेलो नाही. निष्काम कर्मयोग, तिथं जाऊन आम्ही कार वाटत नाही. माझं नाव पण मी सांगत नाही, यांना विचारा, नाव सुद्धा आम्ही सांगत नाही. का? कारण आम्हाला तो निष्कामपणे करायचंय ना. लोकांना नाव सांगत सुटलं तर त्यांना वाटेल की यांना क्लिनिकला बोलवायचंय यांना. अरे ते क्लिनिकला येऊ शकत नाही, तिथे गाड्या जात नाही, अशा ठिकाणी आपण जातोय, ते क्लिनिकला कशाला येतील तुमच्या? असे काही गोष्टी आपण करू शकता. हे निष्काम कर्मयोगाचा मोठा सिद्धांत आहे. डेंटिस्ट्री सोबत जेव्हा हा निष्काम कर्मयोग आम्ही जोडला, आमचा अप्रतिमरित्या सगळ्या गोष्टी होतात. आणि इथे मी वेळ देतो, आपलेच आता काही कलिग्स आहेत, ते मला नेहमी विचारतात, अरे तू कधी वेळ काढतो? मी अख्खा एक सेशन देऊन टाकतो, डोनेट करतो डायरेक्ट. सकाळी निघतो आम्ही, 9 वाजता निघतो, 3 वाजेपर्यंत कॅम्प करतो आणि मग मात्र क्लिनिकला आल्यानंतर रात्री 12 काय 12:30 काय मी रात्रीचे पाऊण वाजेपर्यंत सुद्धा डेंटल प्रॅक्टिस केलेली आहे. मी जस्टिस कुठेही कमी पडू देत नाही, सगळं बॅलन्स करण्याचा प्रयत्न असतो. नेक्स्ट, प्रॅक्टिस बियॉन्ड क्लिनिक, जो मेन आपला मॅडम म्हणाल्या तू त्याच्याबद्दल पण बोलशील. ओरल हेल्थ अवेअरनेस अँड ट्रीटमेंट कॅम्प, याबद्दल तर आता आपण सांगितलं. तर कॅम्प घेण्याचे 3 प्रकार आहेत. आमचे पण काही मित्र घेतात, ते जाऊन स्वतःचे कार्ड वाटतात, त्यांना काही फायदा होतो. कारण कॅम्प मध्ये पेशंट तुमचे चांगले पेशंट नाहीये, ते तुम्हाला पे करू शकत नाही. आणि तुमच्याकडे आले जरी तर ते तुमचं डोकं खाणार की मला थोडंसं कन्सेशन करूनच द्या. अजून तुम्ही किती केलं तरी अजूनच मागतील ते. कॅम्पचे पेशंट हे तुमच्यासाठी बेस्ट पेशंट नाहीये. पण तरी तिथे आता हे बघा, त्या मुलीचे नेल्स काढतोय आम्ही, पर्सनल हायजीन करा, काय नाही, ते गरीब लोक आशीर्वाद देतात आणि त्या आशीर्वादाने तुमचं सगळं होतं. तुम्हाला सांगतो काहीच कमी पडणार नाही. 20 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये कदाचित 3 जन्म घेऊन जेवढं मी केलं नसेल तेवढ्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं देवाने करून घेतलेल्या आहेत. हे अभिमानाने सांगावं असं वाटतं, बिकॉज त्याने मला चूज केलं, मी नाही काय केलं. त्याने मला चूज करून माझ्याकडे सगळी कामं करून घेतली. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो, ब्रशिंग टेक्निक शिकवतो. का तर प्रॉपरली ब्रश केला तर बाबा डेंटिस्टकडे जायचीच गरज नको पडायला. तुम्ही म्हणाल बापरे मग आमच्याकडे कसं होणार? काही होत नाही, आपलं चांगलंच होतं. जेवढ्या पेशंटना आपण शिकवू ना त्याच्या मल्टिपल टाइम्स पेशंट आपल्याकडे येतात. लोकांना आता ही ते दिवाळी आम्ही साजरी केली होती. हा
टूथब्रश पेस्ट वाटप ही सगळ्या गोष्टी रुटीन सुरू असतात आणि माझे आई वडील पण माझ्यासोबत असतात. आईने मला एकच वाक्य बोलली होती, रस्त्यावरचं कुत्र सुद्धा स्वतःसाठी जगतं, जो दुसऱ्यासाठी जगतो ना त्याला माणूस म्हणतात. व्यसनमुक्ती अभियान, आता हे तर बापरे बाप इतकं कठीण आहे. लोक बायको सोडतील पण तंबाखू सोडत नाही. पण तरी त्यांना लेक्चर द्यायचं, त्यांना सांगायचं की एक महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे, मी पुढे समजावून सांगणारच आहे. मग असे समजावून सांगायचं कमीत कमी 150 लोकांपर्यंत. आपल्या बाकीच्यांना मला एक जण तर म्हणे आतापासून सोडतो, तुमची शपथ म्हटलं बाबा सोडायची कसोटी मग आपल्याला बघून, डेंटिस्टला बघून जनरल प्रॅक्टिशनर्स, ऑप्थेल्मॉलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, पीडियाट्रिशियन हे पण मोटिवेट झाले आणि आम्ही सोबत एक कॅम्प केला. इथे मी काय करतोय बघा, एक पेशंट होते ज्यांचा लेग अॅम्प्युट केलेला होता आणि ते आदिवासी पाड्यावर राहायचे. जेव्हा कॅम्प ठरला तर तिथे कॅम्पच्या ठिकाणी त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ह आले, त्यांच्या त्या अॅम्प्युट केलेल्या लेगला पस झालाय म्हणून सांगितलं. बाकी हे एवढे सगळे माझ्याबरोबर होते, ते म्हणाले मी आम्ही हात लावणार नाही. तुम्ही हात लावणार नाही मग कोण करणार म्हटलं. ते पस झालाय ना, फक्त ड्रेनेज करायचं, आपल्याला ओएस मध्ये शिकवतात कसं ट्रेन करायचं ते. मी गेलो आणि ते करून टाकलं, मला ब्लेसिंग मिळाले, झालं चाललं पुढे काम. डेंटिस्ट फक्त डेंटिस्टच नाही करायची आहे, आपल्या या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाचा उपयोग आपण करू शकतो. सी द चेंज नाउ. आणि मग ती लोक सगळी त्यांनीच भरपूर तिथे सांगितलं मला. तिथे इतकी लोक जमली, 550 लोक त्या एका घटनेमुळे तिथे आली. हे कलाकिरण फाउंडेशन या नावाने आम्ही हे सगळं करतो. ऑनेस्टली सांगतो, आम्ही फाउंडेशन स्थापनच केली तरी. मग अरे बाबा पैसेच घ्यायचे नाही कोणाकडनं, तर ते फाउंडेशन स्थापन करून करायचं काय? कारण फाउंडेशन तुम्ही जेव्हा स्थापन करता, दॅट मीन्स यू रजिस्टर एनी ऑफ द फाउंडेशन, तर तुम्हाला त्याचं ऑडिट करणं कंपल्सरी आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रूल्स मध्ये बसणं कंपल्सरी. मला पैसे मागायचे नाही कोणाकडनं, मला माझ्या 1 रुपयातला 10 पैसे फक्त द्यायचे आहेत. तर मग मी कशाला फाउंडेशनचं? फक्त लोकांच्या दृष्टिकोनातनं काय होतं, डॉक्टर कशाला हे करतोय, तुझं रिलेशनच उभं राहत नाही ना, म्हणून फाउंडेशन शुड ऍक्ट स्मार्ट. काही घ्यायचं नाही, द्यायचं नाही. स्पिरिच्युअलिटी सगळं शिकवते, सगळ्या गोष्टींना इलाज आहे. रिमांड होम मध्ये आम्ही जातो. रिमांड होम म्हणजे अशी मुलं की ज्यांनी खरंच गुन्हेगार झाले, बाल गुन्हेगार म्हणतो, ते रिमांड होम नाशिकमध्येच आहे. तिथे आम्ही जातो. त्या ठिकाणी सुद्धा जे जे काय अपेक्षित आहे त्यांना, जे ते लोक सांगतात आम्हाला की मला हे पाहिजे ते पाहिजे, आम्ही त्या पद्धतीने त्यांना मदत करतो. अगदी सॅनिटरी पॅड्स पासून सगळ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ही सगळी सेवा आहे, तो करून घेतोय. पण तुमच्याकडे वास्तविक जे चांगलं केलं ते सांगितलं की त्याचं पुण्य केलं असं म्हणतात. पण मला वाटतं की ही सेवा दिली मला ती तुम्हाला पण एक्सप्लेन करायला, कारण उद्याचे डॉक्टर किशोरमुळे तुम्ही असू शकता. सुनील भाऊ आमच्यासाठी टीम इथेच आहे बघा, त्यांचेच फोटो आहेत ते. दिलासा केअर सेंटर, अंतरुणाला खिळून असलेले आजी बाबा, दिवाळी सेलिब्रेशन, हे मला तुम्हाला सांगायचं, एक्सप्लेनच करायचं. मॅडम मी 5 मिनिटं फक्त गेलो असं, म्हणजे 5 मिनिटं सांगतोय माझी बरोबर. दिवाळीला आमच्या मनात आलं की आपल्या घरात किती कपडे पडून येईल, तुमच्याकडे पण पडून असते, जे मी वापरत पण नाहीये. मला कंबर बारीक झाली, मोठी झाली म्हणून ते कपडे बाजूलाच पडून राहिले. असे सगळे कपडे घेऊन आपण कोणातरी देऊया. मग नुसते आपलेच कपडे देण्यापेक्षा एक बॅनर बनवला आणि 5 बॅनर आम्ही 5 जॉगिंग ट्रॅकला नाशिकला लावले. तो बॅनरवरती आमचे सगळे कलाकिरण फाउंडेशन म्हणजे आम्ही फाउंडेशन स्थापनच केलं नाही, त्याच्यामुळे मेंबर्स पण आमचे जे आहेत ते नुसतेच जोडले गेलेले आहेत. नुसतं फोन किंवा मेसेजचा उशीर आहे, 400 लोक कसे कुठे काय करतील सांगताच येत नाही. तर हे आमचं एक लॅबचा त्यावेळेला माणूस होता, त्याने आपली चांगली लॅब आहे, त्याला त्याचा नंबर दिला. तो म्हणजे माझा नंबर आहे, तुम्ही सगळे डॉक्टर्स आहेत, तो तुम्ही नका इन्व्हॉल्व हो त्याच्यामध्ये. मग त्याला आम्ही त्याचा नंबर त्या बोर्डवर छापला आणि पोलीसचा फोन आला. पोलीसचा त्याला फोन, मी इन्स्पेक्टर तपासे बोलतोय, हे तुम्ही बॅनर लावला याचं काय? तो एकदम तत्पप झाला त्याचं एकदम. तो म्हणजे नाही की आम्ही कपडे गोळा करणार आहे आणि एका आदिवासी पाड्यांवर जाऊन वाटणार आहे असं असं. कोण करताय ते आमची मुले सर. त्यांना सांग बोलवलंय पोलिसने, ग्रामीण पोलीसच्या मुख्यालयामध्ये यांना इन्स्पेक्टर प्रवीण गुंडे यांना जाऊन भेटायला लावा. गेला घाबरून, तो म्हणजे सर मी येणार बरं, तुमचं तुम्ही बघा म्हणे. वाईट वेळ आल्यानंतर होतं बरं का असं. हा, आधी इतर जेव्हा मागे होतो इतर माहिती नसतं. मग तिथे आम्हाला त्यावेळेला मी, सुनील भाऊ आणि आमचे आणखी 2-3 मेंबर आम्ही गेलो. काय म्हणणार आहे म्हटलं, म्हणून जे आहे ते खरं सांगायचं. खऱ्याला कधीच मरण नसतं. आणि आपण जमिनीवर चालणार आहे ना, एक फायदा आहे, जमिनीवरची लोक पडत नाही. तुम्ही धावेत उडालं की पडण्याची शक्यता असते. म्हटलं काही नाही, जायचं. मी गेलो, जाऊन बसलो त्यांच्या पुढे आणि त्यांनी मला बघून म्हटले, डॉक्टर तुम्ही का? हो. की काय लावलं म्हणे तुम्ही बॅनर वगैरे?
मी त्यांना सगळं एक्सप्लेन केलं प्रॉपरली की माझ्याकडे असे कपडे आहेत, मग माझेच एकट्याचे कपडे घेण्यापेक्षा आपण असं करूयात का की सगळ्यांची कपडे एकत्र करून करूयात. पोलीस म्हणाले तुमचं फाउंडेशनने आम्हाला मदत कराल का. पोलीसला माझी मदत. मलाच आश्चर्याचा धक्का. हे होते ते प्रवीण मुंडे. ते मला म्हणाले हर्सुलला त्यांनी एक बटन फक्त बाजूला केलं, म्हणजे आज घडलं ते सांगतो. एक बटन शर्टचं बाजूला केलं, इथे एक पट्टी लावली गेली, त्याच्यावर ब्लडचा स्पॉट होता. त्यांनी सांगितलं हर्सुलला परवा दंगल झाली, लोकांनी दगड मारले, त्या दगडफेकीमध्ये मी पण इंज्युअर झालोय, तिथे लॉ अँड ऑर्डर पूर्ण डिस्टर्ब झालेला आहे. माझी इच्छा आहे की तिथे आणि गडचिरोलीमध्ये आपण तुमच्या फाउंडेशनच्या मदतीने कपडे गोळा करूया आणि हे कपडे सगळे तिकडे पाठवूया. लॉ अँड ऑर्डर परत एकदा रिएस्टॅब्लिश करायला आम्हाला हेल्प कराल का. डेंटिस्टकडे पोलीस मदत मागतायत. आणि मग त्यांनी सांगितलं काय लागेल ते देतो, आणि त्यांनी नवीन बॅनर छापून घेतले. एवढे तुम्हाला सांगतो 7 पिकअप भरतील एवढे कपडे लोकांनी आम्हाला दिले. नुसते कपडेच नाही, वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या तुम्ही, अक्षरशः वॉशिंग मशीन पासून सगळं दिलं. आणि ते डिस्ट्रीब्युशनचं काम पोलिसांची, हे आम्ही एका पाड्यावर गेलो, पहिलं आम्ही तिथे डिस्ट्रीब्यूट केलं, नंतर पोलिसांसोबत आम्ही हर्सुल आणि नंतर गडचिरोलीला पण हे सगळ्या वस्तू पाठवल्या. आणि 6000 लोकांना पुरेल इतकं भगवंतानी सेवा आमच्याकडनं त्यावेळेला करून घेतली. डेंटिस्टशी याचा काही संबंध. ती लोक 1.5 किलोमीटर पुढे आली, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला डान्स करून आमचं स्वागत केलं. हा बांबू त्याने बेंबीवर धरलेला होता आणि पोटावर धरून त्याच्यावर तो पोटावर फिरत होता. असले काय काय डान्स त्या लोकांनी आमच्या स्वागतासाठी केले. शेवटी मी हात जोडून त्यांना म्हटलं 3 तास झाला आणि उन्हाची वेळ आहे, तुम्ही आता प्लीज थांबवा. आमची सुद्धा एवढी मोठी फौज होती, सगळे कपडे आमच्या घरामध्ये ठेवलेले होते, बेडरूम्स मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. जेव्हा कपडे घ्यायला व्हॅन आली ना, लोक मला तिथे येऊन विचारायला लागले मग त्या सरांना म्हटलं सर बॅनर लावा, नाही तर माझं सरांनी बॅनर्स लावले. आणि तिथे जाऊन मला त्या लोकांनी सांगितलं, तिथे टीचर्स, ऍक्च्युली माझी सगळी टीम आहे ना टीचर्स आहे, जेडपी स्कूलची टीचर्स, कुठे पण असतील टीचर्स, ते जरा इंटेलेक्च्युअली खूप स्ट्रॉंग असतात. त्यांनी मला सांगितलं की लोक सगळे तंबाखू आणि सगळे व्यसनाधीन आहेत. त्यांना मी तेव्हा व्यसनासाठीचं लेक्चर देत असतानाचा फोटो आहे. बाबा त्यांना कपडे दिले आणि कपडे दिल्यानंतर ते इतके खुश झाले, कारण त्यांच्या घरात त्यांना सांभाळायला कोणी नव्हतं. काहीच नाही आम्हाला मिळालं, पैसा मिळाला नाही, आशीर्वाद भरपूर मिळाले. आणि ते आशीर्वाद घेण्यासाठीच आम्ही तिथे गेलो. खूप लोकांनी एन्जॉय केलं. आमच्या लोकांनी पण भरपूर डब्बे घेऊन गेलो होतो त्यांना जेवणाचं पण तसदी नको म्हणून. आणि नंतर पोलिसांसोबत सुद्धा हे कपडे हर्सुल मध्ये वाटले. आमची गाडीमध्ये मॅडम आणि पुढे पोलिसांची गाडी, त्याच्या मागे सिक्युरिटी व्हॅन त्यांची चालू होती सायरन वाजवत. एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट डेंटिस्टला. आपण पोलिसांना घाबरतो, चला नको पाहायला बघा. आणि असे आम्ही तिथे हे लावले, स्टॉल्स लावले, जसे आपण कॉलेजला कसे स्टॉल्स करतो, कॉलेजची पद्धत थोडक्यात. मग ते वेगवेगळे एज ग्रुपचे स्टॉल लावले मॅडम, आणि ते लोकांनी येऊन ते केलं. ते त्यावेळेला पहिल्यांदा कलाकिरण फाउंडेशनचं काम हे न्यूजपेपर मध्ये त्या पोलिसांनी सांगितलं की यांनी चांगलं काम केलं, तर सगळ्या न्यूज प्रेस मध्ये हे सगळं डिक्लेअर झालं. तोपर्यंत आम्ही लोकांना माहितच नव्हतो, कारण आम्हाला सांगायचंच नव्हतं आम्ही काय करतो. त्यानंतर अशी ही दिवाळी कंटिन्यू राहिली, वेगवेगळ्या गोष्टी केल्या. इथे आम्ही जे मतिमंद मुलं आहेत त्यांच्या तिथे जाऊन आई वडिलांनी टाकून दिलेली त्यांच्यासोबत केलं. हा, हे मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की पेशंट नसताना मी काय करायचं. 1-1 मिनिट वापरा तुम्हाला सांगतो, पण मी वापरलाय का त्याचं प्रूफ आहे. 56 लेख आर्टिकल्स मराठीमध्ये मी लिहून काढले. मी मराठी मीडियमचा मुलगा आहे, कोणी जाणून बुजून मराठी मीडियम मध्ये घालत नसतं, परिस्थिती नसते म्हणून मराठी मीडियम मध्ये जावं लागतं. पण मीडियम इज नॉट इम्पॉर्टंट, युअर स्किल्स आणि तुमचं खऱ्या अर्थाने समाजाला समजून घेणं महत्वाचं आहे. समाजाला काय काय हवं ते सगळं त्या आर्टिकल्स मध्ये मी टाकायचो. ट्री प्लांटेशन आम्ही केलं. आई वडिलांनी, वडील माझे माळीकाम करायचे, त्यामुळे झाडं कशी लावायची, ती कशी जगवायची याचं गायडन्स ते आम्हाला करायचे. आणि असे 500च्या झाडं लावून झाले, आणि त्या झाडांखाली आता त्या शाळांची मुलं जाऊन डब्बा खातात, जेव्हा बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. हे युनिक एक काम देवाने दिलं होतं आम्हाला. उन्हाळा खूप होता, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगर कोणता माहितीये, पांडवलेण्याच्या अपोजिट साईडची टेकडी, तिथे आज बघा किती हिरवळ आहे. ही सगळी आमच्या या कलाकिरण टीममुळे आहे, कारण आम्ही तिथे जाऊन पाणी घेऊन जायचं. तिथे पाण्याचे ते बॉटल्स करून त्याला अडकवायचं का, पक्ष्यांसाठी दाणे आणि तिथे पाणी, असं आम्ही तिथे अडकवायचो. आणि मग ते पक्षी वाचवायचं, वेगवेगळ्या गोष्टी जे सुचेल. मेडिटेशन करा, तो आतून सुचवतो काय करायचंय, जाऊन करायचं. आणि हे अशीच वेळी माणसं हिस्ट्री करू शकतात, हे फक्त वेड्या माणसांचं काम.
तुम्हाला वेळ बनायचं असेल, चांगलं बनायचं म्हणजे पुढे तुमचं चांगलं होऊ द्यायचं असेल तर या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. सिंहस्थ कुंभमेळा मॅडम, इथे उपजिल्हाधिकाऱ्यांकडनं मला तिथे जायला परवानगी होती. गाडी गेली आणि लेटर असलं की सॅल्यूट मारायचं लोक मला. आणि कुंभमेळ्यात तुम्ही बघा आता काय गर्दी असते, तिथे जाऊ देत नाही. 10 किलोमीटर 5 किलोमीटर लांब गाडी लावावी लागते. आपली गाडी मात्र पूर्ण, आणि फोटोज खूप कमी काढले कारण मी एकटा किंवा माझ्याबरोबर एखादा असिस्टंट असायचा, त्यामुळे फोटोज नाही आहेत त्याचे जास्त, पण खूप साधूंची सेवा झाली. काही मिळालं नाही, ब्लेसिंग्स मिळाले. पाण्याचे टँकर्स हे असोसिएटेड काही गोष्टी आहेत. मी एकटा नाही करत ह्या सगळ्या गोष्टी, आणि एकटा करतच नसतो कोणी माणूस. काही चांगले मित्र आहेत, डॉक्टर गुप्तांसारखे, डॉक्टर रेवती सारखी चांगली पत्नी आहे, यांच्यासारखे सगळे चांगले डॉक्टर्स माझ्या अवतीभोवती आहेत. तुम्ही भाऊ आणि इतर लोकांसारखे सगळे मेंबर आहेत. म्हणून जिथं पाण्याची गरज आहे तिथे उन्हाळ्यामध्ये पाण्याचे टँकर्स आम्ही प्रोव्हाइड करतो. मागच्या उन्हाळ्यामध्ये 89 टँकर्स आम्ही 3 पाड्यांवरती पूर्ण 3 महिने पोहोचवले आहेत. सेव्हिल फाउंडेशन, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड आणि एसएससी बोर्ड. एसएससी बोर्डच्या मुलांना फक्त सायन्स एक छोटं पुस्तक असतं. बाकीच्या आपल्याला माहिती, तुम्ही सगळे अतिशय चांगल्या घरातनं आहात, तुम्हाला माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 8वी पासून असतं. त्या मुलांना मात्र याचा काही बंधन नसतो. यांचा जो